नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशी प्रतिज्ञा करून वारकरी संप्रदायाचे विस्तारक प्रचारक संत नामदेव महाराज यांनी असे तू हिमाचल वारकरी संप्रदायाचा जो समतेचा आणि बंधुभावाचा विचार आहे तो पुढे नेला, तो रुजवला आणि या आधुनिक काळामध्ये हा विचार जगभर पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे अशा एका महान व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत. नमस्ते, मी श्रीरंग गायकवाड. ज्ञानबा तुकाराम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत रघुनाथ महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आणि प्रेक्षकांना मी सगळ्या सांगू इच्छितो की रघुनाथ महाराज हे तामिळनाडूचे आहेत. त्यांचे वडील तुकाराम गणपती महाराज यांनी ही वारकरी संप्रदायाची धुरा खांद्यावर घेऊन दक्षिण भारतात फार मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाचा विचार, संतांचा विचार पोहोचवलाय आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन रघुनाथ महाराजांनी केवळ दक्षिण भारतात नाही तर देशभरात आणि जगभरात संतांचे विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. तर तुम्ही दक्षिण भारतात ही सुरुवात कधी झाली, तुमच्या घरात कशी झाली याची जरा सुरुवातीपासून आम्हाला माहिती. मी लहान मी केव्हा छोटा होतो त्यावेळेस महाराज सुरू केले अभंग. दक्षिण संप्रदायामध्ये अभंग होतं. अच्छा. वारक संप्रदाय नाही, पण दक्षिण संप्रदाय म्हणजे भजन संप्रदाय होतं. ते भजन संप्रदायामध्ये आपण तमिळनाडूची काय काय लोक काय कीर्तन केले हे सगळे गातात आणि तिथे 1, 2, 3 अभंग पण म्हणतात. बर. हे 150 वर्षापूर्वी सद्गुरु स्वामीगळ म्हणून एक महान होतं. त्याने इथून एक 50-60 अभंग तिथे नेऊन गेले आणि ते 60 अभंगामध्ये 2-2 अभंग एक भजनामध्ये गातात. तसा परंपरा होतो. 150 वर्षाची परंपरा होती. 150 वर्ष. सद्गुरु स्वामीगळ. स्वामीगळ म्हणतो तमिळनाडूमध्ये. इथे स्वामीजी म्हणतो. सद्गुरु स्वामीजी म्हणून ते आपली चालमध्ये कर्नाटिक स्टाईल मध्ये ते अभंग गात होतं महाराज. ते महाराज केव्हा छोटा होतो त्यावेळी अभंग ऐकल्यानंतर त्यांचा एक आनंद, अभंगामध्ये एक आकर्षण झालं. माझा वडील केव्हा छोटा होतो त्यावेळेस अभंगामध्ये काहीतरी आकर्षण होतं. बाकी कीर्तनात ऐकतो गातो पण अभंग आल्यानंतर त्यांच्या हृदय तळमळ होत आहे. तसा त्यांचा काहीतरी अनुभव अभंगामध्ये होता. ते अभंग गायला सुरू केले. नंतर त्यांच्या कुलगुरू होतं कृष्णप्रेमी महाराज. ते परनूरच्या महात्मा होतं. ते भागवत संप्रदायामध्ये होतं. भागवत कथाकार होतं. खूप ग्रंथ लिहिले त्यांना संस्कृतमध्ये. ते आपली कुलगुरू आहे. त्यांना माझा महाराजांना सांगितले. ते त्यावेळी लग्न झालं, माझा पण जन्म झालं. त्यावेळी महाराजला तसा गणपती मूर्ती होतं त्यांचं नाव. अच्छा. माझा कुलगुरूने ते अभंग गातल्यानंतर, अभंग गाण्यानंतर त्या तुकाराम सारखा वाटते त्यांना, म्हणून ते तुकाराम म्हणून हाक मारतात. तुकाराम या, तुकाराम या. म्हणून त्यांचं नाव तुकाराम गणपती झालं. अच्छा. त्याने तुकाराम हे नाव माझा वडील महाराजांनी दिले आणि त्यांना सांगितले हे दक्षिण संप्रदायामध्ये तुम्ही अभंग गातात, हे अभंगासाठी एक फरक संप्रदाय आहे, त्यांचं नाव वारकरी संप्रदाय, तुम्ही जाऊन शिका. त्यानंतर कृष्णप्रेमी महाराज स्वतः माझा वडील महाराजांना नेऊन पंढरपूरला आले. येऊन चंद्रभागामध्ये अनुष्ठानासाठी आले. चंद्रभागा तीरावर ते ब्राह्मण होतं, आपण सगळे ब्राह्मण होतं. अनुष्ठानासाठी चंद्रभागा तीरावर आले. आल्यानंतर कृष्णप्रेमी महाराज तिथे वाळवंटी मध्ये बाबामहाराजांच्या कीर्तन चालू होतं. बरं. त्यावेळी माझा वडील महाराजांना निरोप दिले, हे वारकरी संप्रदाय असा तुम्ही कीर्तन करायचं म्हणून आदेश दिले. हे देऊन ते परत त्यांच्या प्रवचन होतं मुक्ताबाई मंदिर मध्ये थोडा, म्हणून ते निघून गेले. तमिळनाडू लोक खूप आले होते त्यावेळी. नंतर महाराज प्रवचनासाठी नाही, बाबा महाराजांच्या कीर्तनामध्ये बसलं. त्यांना माहित पण नाही त्यांचं नाव काय, काहीच माहित नाही. पण खूप आकर्षण झालं कीर्तनात. आणि तिथे कॅसेट चालू होतं. तिथे कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर असा पहिला कॅसेट घेतली
आणि कॅसेट ऐकून 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 महाराजांचं सगळं अभंग ते म्हणून केले वा आणि तसा वागून तसा अभंग बोलायला सुरू केले. आणि मराठी काहीच कळेना त्यांना, काय बोलतात, काही निरूपण देतात, काहीच कळेना. त्यावेळी आपली गावात महाराष्ट्रातून ते आपली रायगडतून एक माणूस आले. ते तमिळ माणूस रायगडमध्ये होतं, ते शिफ्ट केले त्यांच्या फॅमिली सगळं, कडंगलूरला आले. ते सांगितलं मला मराठी माहित आहे म्हणून महाराज बोलवून आता कॅसेट मध्ये काय सांगतात बाबा महाराज लिहून घ्या, लिहून द्या, लिहून द्या. सगळं कॅसेट मध्ये लिहून देतात. हे मराठी मामा म्हणून आपण सांगतो विजय व्यंकटाचल, ते लिहून देतात आणि पुस्तक बघून बघून एक एक अभंगाला अर्थ कळले त्यांना. नंतर स्वतः थोडा थोडा जनासाठी बोलायला सुरू केले आणि खूप वर्षानंतर 10 वर्षानंतर बाबा महाराजला प्रत्येक भेट घेतली. बाबा महाराज पुढे आल्यानंतर एक अभंग म्हणायला सांगितलं. महाराज माहितलं एक अभंग म्हणा तुम्ही, मागता भिकारी झालो तुझे द्वारी. हे महाराजांच्या चाली खूप प्रसिद्ध आहे, खूप गोड. ते चालीमध्ये महाराज पण अभंग घेतले. नंतर बाबा महाराज सांगितलं तुम्ही बाबा महाराजांच्या झेरॉक्स कॉपी आहे, तुम्ही घातल्यानंतर कोण झेरॉक्स आणि कोण ओरिजिनल आहे कोणाला पण ओळख शक्य नाही, तसा तुम्ही झेरॉक्स केले. नंतर माझा वडील महाराज म्हटलं मी एकलव्य सारखा शिष्य आहे तुमचा, माझा मानसिक गुरु तुम्हीच आहे. नंतर किती वर्षांनी बाबा महाराजांची भेट झाली? 2004 मध्ये. अच्छा. म्हणजे महाराज असं सांगतायत की त्यांचे जे वडील आहेत तुकाराम गणपती, तर त्यांच्या गुरूंनी त्यांना असं सांगितलं की ही जर तुम्हाला अभंगाची आवड आहे तर तुम्ही पंढरपुरात जा. आणि एक दिवस ते पंढरपुरात गेले. नामदेवरायांनी जिथं वाळवंटामध्ये कीर्तन सुरू केलं होतं त्या वाळवंटामध्ये त्यांना बाबा महाराज सातारकर कीर्तन करताना दिसले आणि त्यांच्या कीर्तनाने, त्यांच्या गोड आवाजाने, अभंगाने त्यांचं हृदय उचंबळून आलं आणि ते वारकरी संप्रदायाचे पायी झाले. त्याच्यानंतर त्यांनी बाबा महाराज सातारकरांची कॅसेट घेतली आणि एका तमिळ माणसाच्या मदतीने, कारण ते तमिळ भाषिक आहेत, तमिळ माणसाच्या मदतीने ते ट्रान्सलेट करून घेतलं आणि ते अभंग कंठस्थ करायला सुरुवात केली. आणि नंतर काही वर्षांनी, जवळपास 8-10 वर्षांच्या कालावधीनंतर ते बाबा महाराजांना पुन्हा भेटले आणि म्हणाले की मी एकलव्यासारखा तुमचा कॅसेट ऐकून वगैरे मी तुमचा शिष्य झालेलो आहे, माझा अंगीकार करा. आणि ते बाबा महाराज सातारकरांच्या संपर्कात आले. हा सांगा तुम्ही. बाबा महाराज सांगितलं तुम्ही एकलव्य आहे पण मी द्रोणाचार्य नाही, मी अंगूठ मागत नाही. आणि शिष्य म्हणे स्वीकार केला. आणि महाराजांचा खूप आग्रह आहे आपली परंपरा पूर्ण विठ्ठलांच्या चरणी ठेवून. आणि बाबा महाराजला प्रार्थना केली असा माझा परंपरा पूर्ण तुमच्या चरणी पाहिजे, विठ्ठलांच्या चरणी पाहिजे, संप्रदायांच्या प्रचारासाठी पाहिजे. बाबा महाराज चिंतन केले, नंतर हो म्हटलं. नंतर आपल्याकडे संस्थान दिले. दुधिवरेमध्ये खूप मोठा कार्यक्रम मध्ये देहूकर होतं. म्हणजे लोणावळ्याच्या जवळ दुधिवरे गाव आहे, तिथे बाबा महाराजांनी मोठं मंदिर उभा केले. तिथे कार्यक्रम झालं. तिथे महाराजांना संस्थान सगळं दिले, चोप वगैरे सगळे संस्थान दिले. नंतर विश्व वारकरी संस्थान म्हणून तिथे स्थापन केलं आपण. तिथे दुधिवरेमध्ये नाही, कडैनलूर मध्ये. संस्थांचे अधिकार दिले. तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही संस्थान, माझा शिष्य परंपरा आहे, तुम्ही परंपराने वागा, हे संस्थान म्हणून हे अधिकार दिले महाराजांकडे. नंतर आपण कडैनलूर मध्ये 1990 मध्ये विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठापन केलो. 1990 ला तिथे मूर्ती प्रतिष्ठापन केलो आणि तिथे आपण राहतो. तिथे त्यांच्या घरी आपण राहतो विठ्ठलांच्या. हे तमिळनाडू मध्ये कुठे आहे, कोणता जिल्हा आणि गाव? आपली तमिळनाडू मध्ये मदुरै पासून 150 किलोमीटर नंतर आहे ते तेंकासी डिस्ट्रिक्ट. कडैनलूर हे गाव आहे. तिथे कडायनल्लूर मंथन करून एक चांगला गाव तिथून उत्पन्न झालं, हे अर्थ आहे. कडायनल्लूर मंथनातून तसं मंथनातून खूप छान गाव बाहेर आले म्हणजे त्याचे नाव त्या अर्थ कडायनल्लूर. खूप छान अर्थ, पण खूप छान. जसं अमृत मंथन देवांनी केलं तसं ते तसा कडायनल्लूर म्हणून आपले गाव. ओके. मी असं सांगत होतो
की मी आत्ता जिथे आहे महाराजांसमोर समवेत बसलेलो आहे. आषाढीची वारी सुरू आहे आणि तुकोबारायांच्या ज्ञानदेवांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी आहेत. आणि अशा वेळी मी महाराजांना विनंती केली की मी त्यांच्याविषयी ऐकलं होतं, आमच्या संत तुकाराम महाराजांचे टाळकरी या विशेषांकामध्ये त्यांची माहितीही मी दिली होती. मग माझ्या मनात आलं आणि मी त्यांना विनंती केली. तर ते भेटूयात म्हणाले. आज त्यांच्याकडे पुणे मुक्कामी आम्ही हे बोलत आहोत. तर महाराज, हे जे तुम्ही सांगताय तुमचं कडेनुल्लूर हे गाव आहे, पण तुम्ही आधी असं सांगत होतात की तुमचे जे वडील आहेत तुकाराम गणपती महाराज, तर त्यांना मराठी येत नव्हतं बिलकुल. संतांचं सगळं वाङ्मय, सगळं साहित्य हे तर मराठीतूनच आहे. मग त्यांनी ती कशी साधना केली, मराठी कसे शिकले? असं आहे, एक शास्त्रामध्ये एक वाक्य आहे, पूर्वी वेद ते मंत्रदृष्टा ऋषीने घेतली आणि हे वेद भाषा उत्पन्न झाल्याच्या पूर्वीच वेदाचं उत्पन्न झालं, तसं आपली शास्त्र सांगतात. वेदातून भाषा उत्पन्न झालं, भाषामध्ये वेद लिहिले नाही. हा, पण हे वेदाचा अर्थ ऋषीने कसा कळलं हे प्रश्न विचारला. भाषाच्या अगोदर होतं वेद, भाषा तयार होण्याच्या अगोदरचे वेद आहेत. वेद आहे ते वेद कसं ऋषीने कळलं हे प्रश्नाच्या उत्तर असा ऋषीने दिले, अनेन शब्देन अयमेव अर्थ बोधव्य आहे ती ईश्वर संकेत. यांच्या शब्दांचा अर्थ हे आहे म्हणून कळू द्या, म्हणून ईश्वर संकल्प आहे. बर, हे शब्द सांगितल्यानंतर अर्थ आपोआप कळते. हे काय कोणाचा संकल्प आहे? हे ईश्वराचा संकल्प आहे, परमेश्वराची कृपा आहे. कृपा आहे. म्हणजे ऋषीला कसा कळले तसा माझा मत आहे, माझा महाराजाला पण तसंच कळलंय. एक सुद्धा अर्थाला गोटाल तुम्ही बघू शक्य नाही. तसा बरोबर अर्थ सांगतात, पण मराठी बोलायला पण येत नाही, लिहायला पण येत नाही. हे माऊलीची कृपा आणि त्यांच्या गुरूंचा कृपा आहे. क्या बात आहे. आणि ते मराठी एवढी येत नाही म्हणून ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास आणि दुसरा एकनाथ भागवतांचा अभ्यास एवढी केलं नाही. फक्त अभंग, तुकाराम महाराजांच्या अभंगावर खूप प्रेम, आणि तुकाराम महाराजांचा अभंग, ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग, नाथ महाराजांचा अभंग, नामदेव महाराजांचा अभंग हे थोडा थोडा शिकून नंतर बोलत होतं. खूप प्रेमाने अभंग गातात. आणि त्याला अपेक्षा असा आहे, त्याला काय काय येत नव्हतं हे सगळं माझातून केवढी मोठी गोष्ट. त्यांना ज्या ज्या काही गोष्टी त्यांना असं वाटलं की आपल्याकडून राहिल्या, त्या तुमच्या रूपाने म्हणजे मुलाच्या रूपाने त्यांनी बाहेर काढायचं म्हणून प्रत्यक्षात मला पण ते म्हणजे त्यांना मराठी बोलता येत नाही, पण त्यांना तुकाराम महाराजांचे अभंग समजतात, ज्ञानेश्वर महाराजांचे किंवा इतर संतांचे अभंग वाचले की ते समजतात आणि ते उत्तम गाऊ पण शकतात. पण मराठी बोलता येत नाही आणि प्रोनाउन्सिएशन पण एवढी शुद्ध होणार. हा, शुद्ध मराठी बोलल्यासारखं तुम्हाला आपला वाटतच नाही ते तमिळ भाषामध्ये आहे म्हणून अभंग म्हटल्यानंतर. त्यांना मराठी समजतं सगळं, फक्त बोलता येत नाही जे तुम्हाला येतं. थोडा. तुम्ही कधीपासून शिकलात? म्हणजे नाही शिकलो. 99 ला तुमचं तिकडे मंदिर, तुमचं मूळ गाव तिथेच? हो, तिथेच. माझा आजोबा काडायनल्लोर, माझा आजोबापासून मी तिथे, आपण तिथेच. आणि मग नंतर तुम्ही मंदिर इकडनं दीक्षा घेऊन गेल्यानंतर? नाही, 1990 मध्ये मंदिर निर्माण झाले, 2007 मध्ये दीक्षा. हो, सॉरी, उलट झालं. म्हणजे पहिल्यांदा तिथे मंदिर केलं आणि मग दीक्षा इकडे 2007 ला. आणि मग तुम्ही सांगत होता तुम्ही कसं काय याच्याकडे वळलात? मी पूर्वी संस्कृत स्टुडंट होतो. बर. आता पण संस्कृत स्टुडंट होतो. संस्कृत मध्ये खूप अभिमान आहे माझा आणि संस्कृत प्रचार करत होतो. संभाषण संस्कृत, मी संस्कृत बोलायला शिकत होतो सगळ्यांना. संभाषण म्हणजे यू हॅव टू speak a language, then it become a language. Bhasha iti bhasha. So I was propagating Sanskrit language all over Tamil Nadu and all over India through some sangha called Samskrita Bharati. So I was doing social service for Samskrita Bharati by doing Samskrita Prachar. एक बार महाराज ने आले, एवढी संस्कृत मध्ये बोलते ना तुम्ही,
एक अभंगाला अर्थ बोला, अभंग वाचून बघा. किंवा मी 12th स्टँडर्ड संपल्यानंतर 12th नंतर 12वी नंतर तुम्हाला मला बोलवले, म्हणजे वडिलांनी तुमच्या वडिलांनी सांगितले, आदेश केले, तुम्ही अभंग म्हणा, एक अभंग सांगा, एक अभंग सांगा. या अभंगामध्ये नंतर माझा महाराजने प्रोत्साहन दिले, तुम्ही करा करा, एवढीच आदेश, एक बार आदेश केले. नंतर मी तिथे प्रवेश केलो. नंतर अभंगाचा अर्थ सगळं महाराजच्या, तुम्हाला पण त्याची गोडी लागली. गोडी लागली. ग्रेट. नंतर अभंग शिकायला सुरू करा म्हणून महाराजांचा उपदेश होता, आज्ञा होतं. म्हणून थोडा 2004 मध्ये एक परिवार ग्रुप म्हणून, परिवार विश्व वारकरी परिवार म्हणून एक आंदोलन केलो. तिथे सगळं पोरा येतात रविवारी 2 तास सकाळी 10 ते 12 आपण काहीतरी एक अभंग करतो आणि पदार्थ हे सगळं विचारतो. कारण आम्ही संस्कृत म्हणून अभंग, ते मराठीचा शब्द आजूबाजूला होता थोडा खूप, इट विल हेल्प, संस्कृत विल हेल्प टू लर्न मराठी, बिकॉज मराठीच्या मातृ म्हणजे संस्कृतून आले म्हणून, हे प्राकृत संस्कृतून आले म्हणून थोडा मला पण थोडा सुलभ होतं बोलायला. देन आय हॅव स्टार्टेड द क्लास. देन सोळी महाराज सेड, तुम्हाला माहित आहे का ज्ञानेश्वरी म्हणून एक ग्रंथ आहे, तुम्ही वाचून बघा, ते ग्रंथ मिळेल का बघा. नंतर मी शोध केलो. त्यावेळी कोदंडराम अय्यर म्हणून एक तमिळवाला 100 वर्षापूर्वी आपली महाराष्ट्रात पंढरपूरला येऊन पूर्ण ज्ञानेश्वरी तमिळमधून ट्रान्सलेट करून घेतली. काय नाव परत सांगा? कोदंडराम अय्यर. 100 वर्षापूर्वी ब्रिटिश काळामध्ये ते तहसीलदार होतं. सगळं काम सोडून वारकरी संप्रदायाला आले. बर. आणि तिथे गुंडा महाराज देगलूरकर त्यांच्याकडे शिष्य होऊन ते ज्ञानेश्वरी तिथून शिकून पूर्ण तमिळ भाषात ट्रान्सलेट करून एक पुस्तक घेतले. ते नंतर भारत विद्याभवनने ते प्रकाशन केले. ते जुनीची प्रकाशन. ते पुस्तक माझ्या हातात लाभली. बर. कशा लाभली माहित नाही, ते गुरुच्या कृपा आहे, देवाची इच्छा आहे. कुठेतरी अवेलेबल नव्हतं त्यावेळी, परंतु कोणीतरी येऊन हे ज्ञानेश्वरी आहे, मला काहीच कळत नाही, माझा घरी होतं, तुम्ही घ्या म्हणून माझ्याकडे देऊन दिलं. महाराजांच्या आज्ञा होतं ज्ञानेश्वरी शिका म्हणून. ते तमिळ भाषात ज्ञानेश्वरी माझा लाभली. नंतर मूळ आणि ट्रान्सलेशन असं कंपेअर करून अर्थ शिकलो थोडा. देन आफ्टर आय स्टार्टेड लर्निंग दिस ज्ञानेश्वरी एव्हरी डे मॉर्निंग 4 to 6. त्यावेळी मला मनात हे बसत नव्हतं, कारण भाषा नवीन, वेदांत पण माझा नवीन. मी संस्कृत स्टुडंट आहे, वेदांत स्टुडंट नाही. म्हणून परत वाचलो आणि मला असा आयडिया केलो, कोणीतरी मी बोललं तर माझ्या मनात अजून खूप चांगला बसतात म्हणून 2-3 पोराला घेऊन या माझ्या बरोबर, मी ज्ञानेश्वरी सांगतो, तुम्ही ऐका म्हणून त्यांच्याकडे बोलून मी थोडा मनात बसलो थोडा. नंतर वाचायला सोपं, कारण देवनागरी आपली सोपी आहे, संस्कृत स्टुडंट म्हणून वाचायला येते, पण अर्थ कळत नव्हते. स्लोली वेन आय क्रॉस्ड 5th अध्याय, I slowly got some vocabulary from Jnaneshwari. So, then the vocabulary means the words used to repeat here and there. So once I learned the artha of one word, then when it repeats, पुन्हा येता ना परत आपण कळायला आपण कळतो ते अर्थ, आपोआप समजतात. नंतर when I came to 6th अध्याय of Jnaneshwari, it's very difficult to understand the Atmasamyam Yoga. So I felt very difficult. मला खूप कठीण होतं, कारण मला योगाचा अभ्यास पण नाही, योगा काही माहीत सुद्धा नाही. खूप ते ज्ञानियांचा राजा आहे, त्यांचा अनुभव खूप तिथे घेतली, मला काहीच समजेना.
काय करू आता, 6th अध्याय सोडून जाऊ का, काय करू. नंतर माझा वडील महाराजाने परमेश्वर महाराज म्हणून एडिशीकर त्यांच्याकडे दिले. रघुनाथला 6th चॅप्टर कोडा कठीण वाटते, तुम्ही कोणी माणूस पाठवा त्याला शिकायला. परमेश्वर महाराज एडिशीकर त्याला बाबासाहेब माटे म्हणून एडिशीकर, ते ज्ञानेश्वरी कंठस्थ होतं, ते आपली घरी आले. अच्छा, ते महाराष्ट्रातून तिकडे आले. येऊन मला 6th अध्याय पूर्ण माझा ज्ञान दिले, सांगितले. नंतर सरळ झालं आणि पूर्ण 18 अध्याय पण अध्ययन केलं. नंतर शिकवायला सुरू केलं. अच्छा, मग शिकायला सुरुवात केली. आता तुमच्याविषयी आणि तुमच्या कामाविषयी तर म्हणजे आपण बोलतच आहोत, बोलणार आहोत, पण वडिलांनी जे तुमच्यातून प्रवाहित केलं किंवा त्यांना जे जमलं नाही, मग संस्कृत असेल तर त्यांच्या कुठल्या उणीवा होत्या, ते त्यांनी काय काय अभ्यास केला आणि ते कुठल्या कुठल्या गोष्टी शिकले हे जरा परत सांगा ना, त्यांचं काम सांगा आणि मग आपण परत हे बोलू. महाराज शेतीकरी आहे. अच्छा, शेतकरी आहेत. शेतकरी आहे. बरं. आणि त्यांच्याकडे शेत आहे. किती शेत आहे आणि काय असतं शेतामध्ये? आता आपलीकडे 150 एकरची शेती आहे. बर. आणि परंपराने आलेले ते 30 एकर होतं आणि महाराजांच्या खूप कष्टाने खूप एकर घेतली आणि शेतकरी होतं. अच्छा. आणि आपण इंडस्ट्रियलिस्ट पण होतं. महाराज राईस मिल चालत होतं. राईस मिल, मॉडर्न राईस मिल. बर. तिथे एक दिवसाला 50 टन राईस निर्माण करतात. बर. तेवढी मोठी राईस मिल आहे, अजून आहे. महाराज इंडस्ट्रियलिस्ट होतं. मध्ये एक कष्ट होतं, ते सांगायला येत नाही, तेवढी कष्ट. त्यावेळी खूप महाराज लोकांनी त्रास दिले, खूप ऋण झालं. त्यावेळी महाराजने असंच चिंतन केलं, पांडुरंगा, माझं जीवन तुमच्यासाठी ठेवणार आहे, अजून मला काहीच व्यापार नको, एवढी कष्टातून मला मुक्त करा, मी तुमच्या चरणी व्हावे, असा संकल्प केले. ते संकल्प संध्याकाळी केले आणि रात्री कष्ट सगळं सोडले. हे सगळं लीला आहे. हे बोलायला एक दिवस नाही पर्याप्त, तरी पण बोलायला पण महाराज आवडत नाही म्हणून मी बोलत नाही. एक रात्री सगळं संपलं, संध्याकाळी संकल्प घेतली आणि रात्री सगळं सुटली. हे सुटण्याकरता कोणी आले ना, त्यांचं नाव रंगसामी होतं. बर. एक वेळा महाराज बघितलं त्यांना रंगसामी म्हणून, ते साईन केले म्हणून रंगसामी आपण माहित झालं. त्यांचं नाव रंगस्वामी. बर. नंतर आतापर्यंत आपण बघितलं नाही त्यांना. त्या दिवशी भेटले, त्याच्यानंतर परत त्यांच्या पूर्वी पण भेटलो नाही, त्यांच्या नंतर पण भेटलो नाही. महाराजला असं समजले ते रंगस्वामी नाही तर आपली पांडुरंग स्वामी आहे. ते स्वतः येऊन आपले कष्ट निवृत्त झालं म्हणून त्यावेळी शेती पूर्ण पांडुरंगासाठी लिहून ठेवली. स्वतःच्या नावातून पांडुरंग नावाने लिहून ठेवली. ते संस्थांकडे दिले आपले आणि पूर्ण शेती. तसा राईस मिल पण ते बघतच नाही. आता ते लिहिलं करा, मी प्रचारासाठी जातो, मी पांडुरंग चरणी माझं पूर्ण जीवन अर्पण करतो. हे संकल्पाप्रमाणे आता विदेश यात्रा करतात. ते पूर्ण तामिळनाडू, पूर्ण भारतामध्ये प्रचार करत आहेत महाराज. म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये तेही व्यवसायाने, त्यांच्याकडे दुकान होतं, व्यापारी होते, महाजनकी होती, सावकार होते, समृद्धी होती घरामध्ये. पण दुष्काळामुळं त्यांना आयुष्यात खूप त्रास झाला. त्या काळामध्ये स्त्री एकी अन्न करिता मेली वगैरे असं त्यांनी म्हटले. आणि मग त्या संसारात त्यांना एवढा ताप झाला, दुःख झालं आणि मग ते भामचंद्राच्या डोंगरावर गेले आणि एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला आणि मग त्यांनी ती घाण खतं सगळी जी इंद्रायणीमध्ये सोडून दिली. मला असं वाटतंय त्याच पद्धतीने तुकाराम गणपती महाराजांना त्यांनी काही कष्ट सोसले असतील, त्यांनी काही दुःख सोसले असतील, जेव्हा त्यांनी पांडुरंगाच्या नावे धावा केला आणि एक दिवस त्याच्यातून सुटका केली आणि आता हे आयुष्य आणि हे काय जमीन जुमला शेत हे पांडुरंगाच्या नावे मी अर्पण करतो असं म्हणून त्यांनी ते नावे केलं. महाराज तेच सांगतायत. आणि आता ते पूर्ण वेळ प्रवचन, कीर्तन, परदेशांमध्ये जाणं वगैरे या गोष्टी करतात. महाराज, घरात कुटुंबात कोण कोण लोक आहेत? महाराजांचा मी एक मुलगा आणि माझा मुलगी एक आहे.
मुलगी पण लग्न झाली आपली गावीमध्ये. ते पण शेतकरी आहे, त्यांच्याकडे दिले. आणि मी माझा मोठी बहीणची मुलगीला लग्न केलो. बर. माझा चुलत बहीण. अच्छा. तसं सांगते का? कझिन सिस्टरला त्यांच्या मुलगीला मी घेतलं. अच्छा. मी ते माझा बायको आहे ना, ते केव्हा जन्म झाले त्यावेळी माझ्या वडिलांनी प्रॉमिस दिले हे मुलगी माझ्या घरी येणार. हो. अच्छा. लहानपणीच आपली काहीच माहित नाही त्याचे संकल्प. आपण त्यांचं काही शिक्षण झालंय? महाराज BA इकॉनॉमिक्स केले. ओके. कॉलेजला गेले, BA इकॉनॉमिक्स शिकले आणि BA इकॉनॉमिक्स शिकल्यानंतर डायरेक्ट बिझनेस राहिले. बर बर. शेतकरी. तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालं? तुम्ही संस्कृतचं सांगत होता. मी 12th पर्यंत मी मदुरैमध्ये शिकत होतो. मदुरै. नंतर मी MA आणि BA आणि MA विवेकानंद कॉलेजमध्ये शिकत होतो. आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये मी न्यायशास्त्र 1 वर्षापर्यंत मी शिकत होतो. अच्छा. पुण्यामध्ये तुम्ही 1 वर्ष शिकलात. आणि तुमची पत्नी? माझा पत्नी म्युझिक अकॅडमीमध्ये विशारद होता. बर. म्युझिक अकॅडमीमध्ये ते डिग्री केले, BCom केले आणि म्युझिक पण केले, कर्नाटिक म्युझिक. आईचं काही शिक्षण झालेलं? आईला पण BA इकॉनॉमिक्स. ग्रेट. अच्छा. दोघे एकत्र होते असं. आणि मग आई काही या सगळ्या तुमच्या वारकरी याच्यामध्ये? माझा बरोबर आहे. आई आहे. हो. वारकरीला दरवर्षी येतात, माझा बरोबरच येणार. आणि पत्नी? माझ्या पत्नीच्या दरवर्षी येतात. आता माझा एक मुलगी झाली, त्याला खूप छोटी आहे म्हणून ते घरी थांबले. पंढरपूरला येणार सगळे. ग्रेट. तिचं नाव काय? मुलगीचा बायकोची. अच्छा. काय अर्थ त्याचा? नाही, मुलगीची नाव गिरिजाबाई. गिरिजाबाई. एकनाथांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई होतं. कारण मी महाराजांच्या एकनाथी भागवतच्या लेखन काम संपल्यानंतर हे मुलगी झाली म्हणून ते गिरिजाबाई म्हणून. ग्रेट. तुम्ही सांगत होतात असं की महाराज मग आळंदीची वारी, पंढरीची वारी, तुमचे वडील कुठल्या कुठल्या वाऱ्या त्यांनी सुरू केल्या होत्या? आता आपण करतो एक नियम. कार्तिकी एकादशी, शुद्ध एकादशी पंढरपूरला, आषाढी शुद्ध एकादशी आणि वद्य एकादशी वारीमध्ये, आणि कार्तिकी वद्य एकादशी आळंदी समाई सोहळा, हे 3 वारी करतो आपण. आणि घरी आपण 1 सप्ताह करतो डिसेंबर महिन्यात. दरवर्ष करतो. ते 1990तून सुरू केलो आपण. बर. सप्ताह असतो. आणि त्याच्यामध्ये सगळं भजन कीर्तन, गाथा भजन, प्रवचन सगळं होतं. पूर्वी दक्षिण संप्रदायामध्ये मेळ होतं. बाबा महाराजचं दर्शन झाल्यानंतर आता वारकरी संप्रदायामध्ये टर्न केलं. अच्छा अच्छा अच्छा. मग आता याला किती वर्ष झाली तुमच्या वडिलांपासून तुम्ही बाबा महाराजांच्या संपर्कात आले? कितवी वारी आहे काय? मी 2007तून वारी करायला सुरू. तुम्ही स्वतः? हो. आणि महाराज दोन्ही. आता तुम्ही त्यावेळी किती वर्षाचे? 2007 म्हणजे मी BA ग्रॅज्युएशन झाले. तुम्ही येऊन बाबा महाराजांच्या पालखी फडावर येता आणि आळंदी पासून त्यांच्या समवेतच वारी करायला सुरुवात करता. मग आता तुम्ही असं सांगत होता तुमच्याविषयी की मग तुम्ही संस्कृत शिकलात आणि पुढे काय काय कसं काम करायला सुरुवात केलं ते सांगा. मी संस्कृत शिकल्यानंतर मी 8वी क्लासमध्ये केव्हा होतं तेव्हा संस्कृत भारतीचा परिचय होतो. म्हणून ते RSSच्या एक विंग आहे, राष्ट्रीय स्वयंसेवकच्या एक विंग आहे संस्कृत भारती. तिथे सेवामुळे मी गेलो. मी पहिला महाराजने सांगितलं तुम्ही संस्कृत शिका 8वी वर्गा. मी मदुरैमध्ये होतो, माझा आजी आजोबा तिथे होतं, त्यांच्याबरोबर मी त्यांच्या घरी थांबून मी शिकत होतो. कारण आपली गाव आहे तिथे कोणी शाळा नाही. मदुरै मोठे शहर, तिथे शाळा होतं. मी तिथे आलो. 6th स्टँडर्ड मध्ये मी मदुरैला आलो आणि 8th स्टँडर्ड मध्ये माझा संपर्क झाला संस्कृत भारतीतून. आणि मी संस्कृत शिकायला गेलो आणि संभाषण संस्कृत आले. नंतर आय डिड अ कोर्स फॉर टीचिंग. अच्छा. इन संस्कृत भारती when I was 9th standard. 10th standard. अच्छा. When I was 10th standard, I started to teach Sanskrit to others. अच्छा. एवढं तुम्ही संस्कृतवर कमांड तुमचं झालं. आणि आफ्टर 12th standard
आय टुक अ डिसिशन दॅट महाराज मी संस्कृतमध्ये माझा UG आणि PG करू का. ग्रेट. हो करा, कारण सगळ्यांचा वडील काय सांगतात म्हणजे हे शिकल्यानंतर तुम्हाला नोकरी मिळेल का, काय मिळेल, हे शिकू शक्य का, थोडा चिंतन होतं. पण माझ्या वडीलला काही चिंता नव्हती. हे शिकल्याने नोकरी मिळेल किंवा नाही मिळेल. एक सांगितलं, काहीतरी शिका, नोकरीला जायचं नाही, विठ्ठलाचार्याने यायचं. वा. हे कंडिशनमुळे ग्रेट. मला चेन्नईला पाठवलं BA संस्कृतसाठी. अच्छा. तुम्ही शिका, काहीतरी शिका, पण विठ्ठलाचं सेवा करायची, सेवा करायला परत यायचं. अच्छा. हो म्हटल्यानंतर ते परमिशन दिली, तुम्ही संस्कृत आवडलं तर संस्कृत शिका, काहीच पाहिजे म्हणून संस्कृत शिकायला गेलो. विवेकानंद कॉलेज म्हणून, रामकृष्ण मिशन विवेकानंद कॉलेज महिलापूरमध्ये मोठा कॉलेज होतं. तिथे मी स्टायफंड घेऊन ते गेले आणि BA संस्कृतमध्ये गोल्ड मेडलिस्ट होता. ग्रेट. युनिव्हर्सिटी गोल्ड मेडलिस्ट होता. नंतर न्यायशास्त्र इथे येऊन शिकलो. एक वर्षाचं न्यायशास्त्र. त्यावेळी माझा तब्येत थोडा चांगला नव्हता. थोडा ते इथे थंडी खूप जास्त आहे म्हणून मला तब्येतचा थोडा बिघड झाला, म्हणून डिस्कन्टिन्यू केलो इथून. नंतर परत चेन्नईला परत MA सुरू केलो. बरं. MA कशामध्ये केलं तिकडे चेन्नईला? MA जनरल केलो. इथे MA न्यायशास्त्र असा रजिस्टर केलो 1 महिना, 1 वर्ष गेले. नंतर तब्येत चांगला नाही मुळे परत MA इथे डिस्कन्टिन्यू करून चेन्नईला जावं, परत MA कंटिन्यू केलो. ओके. मग हे शिक्षण झालं. मग शिक्षणानंतर तुम्ही हे महाराजांचं जे काम आहे ते पुढे करत राहिलात. आता तुम्ही सांगत होतात की तुम्ही काही लोकांना बोलावलं, त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरीचं काही अर्थ सांगितलं, नंतर तुम्ही भागवताचं सांगत होतात. ते सांगा ना की तुम्ही त्याच्यानंतर काय काय करत गेलात हे काम. पहिला, टीचिंग इज वन वे ऑफ लर्निंग. सो आय यूज दॅट मीडियम टू लर्न माय सेल्फ. खूप शिकले म्हणून नाही शिकायला सुरू केलो नाही. टीचिंग इज वन वे ऑफ लर्निंग. म्हणजे तुम्ही शिकवता शिकवता स्वतः शिकत राहतात. स्वतः शिकण्यासाठी एक कमिटमेंट. हो. 2 पोरा बोलवलं तर त्याला काही बोलायला पाहिजे ना, त्यासाठी मी काहीतरी शिकायला पाहिजे, असायला पाहिजे जे त्याला आपण समजावून. त्यासाठी एक कमिटमेंट होतं, म्हणून तर कमिटमेंटसाठी मी पहिला सुरू केलो शिकायला. नंतर सोळी इट डेव्हलप्ड अँड आय स्टार्टेड. खूप शाखा निर्माण केलो. इथे पहिला एकच शाखा होतं, सगळे इथे तिथे येतात 10 ते 12 सकाळी संडे तिथे चेन्नईमध्ये. मी आता वेळी BA करत होतो ना, 2004ला सुरू केलं. तुमच्या गावी पण गावी की नाही, चेन्नईमध्ये. गावातनं तुम्ही तिकडे शिफ्ट झालात चेन्नईत? गावाकडे गेलेच नाही मी. स्कूल मदुरैमध्ये केलं. स्कूल झाल्यानंतर कॉलेज चेन्नईमध्ये आलो. ओके. चेन्नई केव्हा BA शिकत होतं तेव्हा 2004ला मी BA सुरू केलो. महाराज आज्ञा दिले तुम्ही अभंग पण कोणाकडे शिकवा म्हणून. तिथं विद्या गणेशन म्हणून एक माझा खूप बंधू आहे, ती आता US मध्ये आहे. त्यावेळी ते चेन्नईमध्ये होतं. त्याला सांगितलं तुम्ही पोरा घेऊन शिका थोडा. मला काय चेन्नई मला खूप वाईट वाटलं. शहर मला तुम्हाला माहित आहे काय कल्चर ना, शहरचा कल्चर मला आय कुड नॉट ऍक्सेप्ट दॅट कल्चर वेन आय केम फ्रॉम अ विलेज. आय कुड नॉट ऍक्सेप्ट द कल्चर वेन माझा बहीणने मला बीचला नेऊन गेले. सागर बघायचं होतं पण काही वाईट बघितलं. नंतर मला इथे नको, मी परत जातो म्हणून सांगितलं. नंतर विद्यामामीने सांगितलं तसा करू नये, तुम्ही अभंग शिकाय, तुम्ही आपण चेंज करू लोकांना. तुम्ही का गावाला परत जातात, तुम्ही चेंज करा. आता पुराणे आता संस्कारमध्ये ठेवा. नंतर तसा आपण सुरू केलो एक जस्ट फॉर अ प्ले. वी जस्ट स्टार्टेड द क्लासेस and slowly the sankhya increased. अच्छा. Nearly about 50 to 60 students came. म्हणजे घरी, प्रत्यक्ष घरी यायला लागले चेन्नईमध्ये. आणि खूप दुरातून लांबातून प्रवास करतात. अंबत्तूर ते क्रोमपेटून 22 kilometers in city means what a distance it was. So I thought we will have a branch in there. At least we will go there and teach them. So त्याने
प्रार्थना केली आपलीकडे या, तुम्ही तिथे शिका, तिथे खूप पोरं आहे. तसा जसा ब्रांच काहीतरी 8 ब्रांचेस केलो चेन्नईमध्ये. चेन्नईत परिवार ब्रांचेस ते क्रोमपेड टू अंबतूर पर्यंत, नॉर्थ टू वेस्ट, ईस्ट नॉर्थ टू साऊथ आणि ईस्ट टू वेस्ट वी हॅव लॉट ऑफ ब्रांचेस इन चेन्नई. स्लोली नंतर आफ्टर फिनिशिंग MA संस्कृत, त्यावेळी दुसरा शहर आहे पण मदुराई, तिरुची, बेंगळुरू, कुठे कुठे तमिळ लोक आहे तिथे सगळा ब्रांचचा विस्तार झाला. आणि मी एक TTC म्हणून टीचर ट्रेनिंग कोर्स म्हणून एक कोर्स लावले. तिथे आय मेड सम टीचर्स टू टीच अभंग. सो त्याला 2 वर्ष पूर्ण अध्ययन परिवार क्लासमध्ये आले तर ते एक कोर्स आहे कसा शिकवायचं. बरं, माझा एक मेथोडॉलॉजी आहे अभंग शिकवायला. बरं, ते दॅट मेथोडॉलॉजी आय विल टीच देम हाऊ टू टीच अभंगा. सो आफ्टर वी मेड 60 टीचर्स. म्हणजे कसं, उदाहरणार्थ थोडक्यात सांगा ना कसं आहे. बघा, आता स्कूलमध्ये शिकवतो पण आपण थोडा डिफरंट शिकायचं. अभंग म्हणायचं, अभंग म्हणून परत म्हणा सांगायचं. आणि अभंग अभंग गाऊन नाही, श्लोक सारखा अभंग गायला खूप घाबरते. सुरुवातीला ते अवघड. आता बघा, आता रूप पाहता लोचनी सांगा. नाही आले तर रूप सांगा. पाहता लोचनी सुख झाले वो साजनी असा म्हणायचं. नंतर त्यांचा अर्थ काय, कोण लिवले, काय द्रुपद काय, मुद्राचरण काय, हे सगळं परिचय करून द्यायचं. नंतर अभंगाला रूप पाहता लोचनी, लोचनी म्हणजे आईस, रूप पाहता सी दी रूप ऑफ पांडुरंगा थ्रू युअर आईस. ते पाहिल्यानंतर सुख झाले असा अर्थ थोडा थोडा म्हणायचं. त्यांच्या चरित्र म्हणायचं. ते अभंग क्लास थोडा उत्साहाने करायचं, भावाने करायचं. आणि मी अर्थ सांगतो, तुम्ही अभंग म्हणा. असा सी पांडुरंगा रूप थ्रू युअर आईस, रूप पाहता आलोचनी, आफ्टर सीइंग आय गॉड सच सुख झाले हो हे सखी, सच सुख आय गॉड, सुख झाले हो साजनी. हे अभंग म्हणायचं, मी अर्थ सांगतो. नंतर मी अभंग म्हणतो, ते अर्थ सांगतो. असा रटनाभ्यास करतो. हे सगळं शिक्षण मेथोडॉलॉजी आहे. हे तुमची मेथोडॉलॉजी तुमची स्वतःने तुम्ही डेव्हलप केलं. कसा ते यंगस्टर्सला कसा पोहोचायला पाहिजे तसं. आणि पॉवर पॉइंट करतो, अच्छा, चरित्र करतो, थोडा व्हिडिओ संतांचं चरित्र सांगणं, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करणं, या सगळ्या गोष्टी मीडियाचा खूप युज केलो. अच्छा, मीडियाचा म्हणजे सगळी आधुनिक साधनं जी आहेत त्या तरुणांसाठी ती तुम्ही सगळी व्हिडिओ आणि ऑडिओ बघितल्यानंतर खूप त्यांना पण आकर्षण झालं. असं थोडा इम्प्रूव्ह केलो. आणि ऑनलाईन मध्ये शिबिर केलो, कॅम्प. 2004 मध्ये आपण पहिला शिबिर अभंगसाठी रेसिडेन्शियल कोर्स 10 दिवस समर वेकेशन मध्ये 2004 मध्ये सुरू केलो. आता पण चालू आहे. आता संख्या खूप वाढले. 2004 मध्ये सुरू केलो. सुरू करता वेळी मी एकटंच टीचर्स होतं. आता 65 टीचर्स आहे सध्या. बापरे. आणि ते 10 दिवसांचं शिबिर, 10 दिवसांचं. आणि त्याच्यामध्ये किती अभंग, कोणत्या कोणत्या संतांचे अभंग? काहीतरी एक बघा, एक शिबिर पण एक रीतीने होणार. एक शिबिर स्त्री संतांचा अभंग, क्या बात आहे. एक शिबिर एकनाथ महाराजांचं सफल होतं. आता एक अभंग गवळण सगळे गवळण करू. एक शिबिरला नामपर, रूपपर, क्षेत्रपर आणि संतपर, उपदेशपर, मागणी असा 6 अभंग. असा एक थीम होणार, एक थीम. आणि गणशः आता 300 लोक आहे, तर आपण 300 लोकांना पण गणशः पण गण म्हणजे एक टीम करतो. एक टीमाला 15 माणूस, एक टीमाला 15 माणूस. आता 300ला पण 15, 15, 15, 10, 10, 10 असा करतो. एकला पण प्रत्येक आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आणि कॅम्प संपल्यानंतर जाता वेळी हे सगळं अभंग कंठस्थ होणार त्याला. क्या बात. 10 दिवसात 10 अभंग येतो ना, 9 अभंग येतो. 9 अभंग पण कंठस्थ कोण परत, आणि ते परत दुसरा शिकायला पाहिजे ते अभंग. असा तुम्ही अकॅडमिक मध्ये काय
तुम्ही PhD केल्यानंतर तुम्ही BA MA सगळं शिकवू शकतो. तसं अभंगामध्ये नाही, एक अभंग शिका आणि एक अभंग शिकवा. हो, ग्रेट. काय आहे ते साखळी आहे ती. हो, तुम्ही शिकायचं आणि तुम्हाला दुसऱ्याला काय शिकवायचं. तुम्हाला काय आहे ते परत देऊन जा. हो, जाळून ये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. क्या बात आहे. म्हणून आपली TTCच्या लोगो सॉंग आहे, धर्माचे पालन. हे सांग, हे अभंग म्हटल्यानंतर आपण TTC क्लासेस, कारण हे तुकाराम महाराजने ही दिले आपल्याकडे काम. धर्माचे पालन करणे पाकांड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण, नाही बीड भार तुका म्हणे सांगत. हे अभंग आपले लोगो सॉंग आहे आपले TTC. म्हणजे जशी बीज रोवत रोवत जायचं आणि मग हळूहळू हळूहळू ती अंकुरतात आणि त्याची मोठे मोठे वटवृक्ष होतात. त्या पद्धतीने महाराजांचं हे काम सुरू आहे. त्यांनी अभंग शिकवायचे आणि त्यांच्याकडनं जे शिकलेत त्या लोकांनी पुढे इतरांना शिकवायचं. म्हणजे बीज वाढवावे नाम. आणि 65 शिक्षक पण त्याच्यातनं तयार झाले. आणि अशा किती ऍक्टिव्हिटी किंवा किती ग्रुप्स आणि हे झालं, ह्याची संख्या सगळे पण नेहमी संडे अभंग घेतात. दर रविवारी अभंग क्लास आहे. 65 लोक पण दर रविवारी अभंग त्यांच्या गणाचा कडे. आता हे जे 65 लोक आहेत ते कुठे कुठे विखुरलेले आहेत? पूर्ण भारतामध्ये, विदेशामध्ये पण आहे. लंडनला आपले शिक्षक आहे, अमेरिकाला शिक्षक आहे, UAE ला शिक्षक आहे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर सगळ्याकडे शिक्षक आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही ज्यांना चेन्नईमध्ये शिकवलं ती सगळी मंडळी जी परदेशात स्थायिक झाली तिथे जाऊन त्यांनी ऑनलाईन मध्ये. अच्छा, ते TTC साठी डायरेक्ट यायला पाहिजे. कारण आता 2004 कोण कोण आपली बरोबर होतं, हे लग्न झाल्यानंतर परदेशीला जातात आणि परदेशीला सुरू करतात. तसा आपण परदेशीला आपण पाहायला आलो तिथे. अच्छा, बघा हे सगळं लागण पोरे. ते रमेश काकांच्या मुलगी होत्या तारा म्हणून, एवढी होती. मी इथे येतो त्यावेळी एवढी होते. त्यानंतर अभंग शिकवले त्यांना. आणि ती आता अभंग टीचर होतं. नंतर ते अभंग कोणाकडे, ते सुंदर मराठी बोलतात. कारण बॉर्न अँड ब्रॉट अप पुणेमध्ये. पुणे मराठी म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे सगळ्याकडे मराठी लोकांना पण शिकवतात. प्रमाण भाषा पुण्याचे लोक. नंतर तिच्या लग्न झाली, ते मोठी झाली आणि असं आपली परिवार पण वाढली आता. आणि त्यांचा मुलगा, त्यांच्या मुलगी आणि परिवारला आले. असा आपल्याकडे पण वाढले आणि परदेशाकडे पण गेले. तर ते शिक्षक परदेशाला जाऊन सुद्धा रिकाम बसत नाही, परत सुरू करतात, तिथे सुरू करतात. आता तुम्ही या देशांची नावं घेतली, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, किंवा आखाती देशांमध्ये पण आहे, UAE मध्ये आहे, अमेरिकेमध्ये, ब्रिटनमध्ये. साधारण किती लोकांना शिकवलं असेल असा काही आकडा आहे? 1.25 लाख आता. 1.25 लाख. आणि रेग्युलर स्टुडंट आहे 10,000 सध्या शिकताय. आणि आता शिकून गेलेले 1.25 लाख होणार. आणि आता रेग्युलर आहे ते 10,000 स्टुडंट आहे. क्या बात आहे. म्हणजे शिकलेला एक विद्यार्थी त्याला किमान 10 अभंग, किमान तुम्ही शिकवलेले किमान 10 अभंग, आणि त्याला गोडी लागल्यावर तो तिथे पुढे किती पाठ करेल, किती कंठस्थ करेल, ते त्याच्यावर आहे. म्हणजे बीज वाढवावे नाम हे जे तुमचा संकल्प जे नाही, तुमचं जे काय लोगो आहे, ब्रीदवाक्य आहे, ते पूर्ण होताना दिसते. आणि देशात कुठे कुठे तुमच्या शाखा, शिक्षक कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये? आता कोरोनाच्या नंतर हे सगळं ऑनलाईन मय झालं. कोणीकडे शिकव. बरं, त्याच्यासाठी एका जागी येऊन बसायला पाहिजे. आता शाखा सगळं लॉक करून दिले. काही प्रत्यक्ष ऑफिस किंवा वर्ग हे होतं, क्लासरूम. तर कोरोना नंतर ते सगळं नाही, ऑफिस पण नाही, क्लासरूम पण नाही. कोणी एक घरी यात करत होतं. आपली ट्रस्ट नाही, ट्रेशरर नाही, प्रेसिडेंट नाही, सेक्रेटरी नाही, स्टॅम्पर नाही, काहीच नाही, बँक अकाउंट सुद्धा नाही. फक्त प्रचार, घेणे देणे काहीच नाही. अच्छा, ह्याची फी वगैरे घेत नाही.
काही नॉमिनल, काहीच नाही, काही अल्प, काहीच नाही. नाही, फुकट शिकवायचं. आम्ही फुकट म्हणत नाही. म्हणजे मी सांगतो, मला गुरुदक्षिणा म्हणजे काय, गुरुला काय आवडते ते देणं म्हणजे गुरुदक्षिणा. तुम्ही काय वाटते ते दिलं हे गुरुदक्षिणा नाही, फीस आहे. मला गुरुदक्षिणा पाहिजे. गुरुदक्षिणा विना आपण क्लास करत नाही. गुरुदक्षिणा आपण आपले काय पाहिजे ते द्या. आपली काय पाहिजे, तुम्ही पंक्च्युअल आणि रेग्युलर या, एवढी माझा गुरुदक्षिणा. पंक्च्युअलिटी पाहिजे आणि रेग्युलरिटी पाहिजे, हे दोन्ही तुम्ही दिले तर माझा गुरुदक्षिणा झाला. या क्लासचा माझा गुरुदक्षिणा झाला. आणि दुसरा क्लासचा गुरुदक्षिणा देऊन नंतर शिका. आता असं कुठलं तुमचं विद्यार्थी आहे की त्याचे सर्वाधिक अभंग कंठस्थ आहेत, पाठ आहेत? हो आहे, कीर्तनकर आहे, आपली 5-6 कीर्तनकर आहे. कीर्तनकार पण घडले, ज्ञानेश्वरी प्रवचनकर आहेत, 6-8 प्रवचनकर आहे. हे सगळं आपली मेळा आहे ना सप्ताह, ते सगळे कीर्तन करतात, सगळे प्रवचन करतात आपली मेळामध्ये. आणि कार्यक्रमासाठी खूप फिरत नाही, फक्त इन्स्टिट्यूशन झालं आपण शिकवा. मग आता तुमची जी संस्था आहे, काय तुम्ही नाव सांगितलं? विश्व वारकरी संस्था. विश्व वारकरी संस्था. मग तिचं मुख्यालय, मेन ऑफिस किंवा जे काय आहे ते गावात आहे की चेन्नईमध्ये आहे? गावात आहे. गावात आहे, जिथे वडील राहतात. हो. आणि तुम्ही जे चेन्नईमध्ये सांगत होता, मग आता हे क्लासेस वगैरे चेन्नईत घेतात, हा सगळा कारभार तुम्ही चेन्नईतून करता की गावातनं? आता बघा, या विश्वामध्ये आता 21st सेंचुरीमध्ये कुठेतरी करू शकतो, कुठूनही करू शकतो, असा प्रश्नच नाही. आता काहीच ऑफिस लागतच नाही. आता IT वर्ल्ड सुद्धा वर्क फ्रॉम होम झालं. आपण 2004 मध्ये स्टार्ट केलं होतं वर्क फ्रॉम होम. काहीच ऑफिस नाही आपल्याकडे, काही स्टॅम्प नाही, मी सांगितलं ना, काहीच नाही. पण हे जे महाराज आहे ना साऊथ मध्ये, म्हणजे बघा साऊथ मध्ये म्हणजे आम्ही कर्नाटकापासून म्हणतो, वारकरी संप्रदाय कधीपासून रुजलेला आहे आणि कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये विठ्ठल भक्ती आहे, हे अभंग या गोष्टी आहेत? बघा, एक विनोद सांगतो, विचित्र आहे. कुठे कुठे महाराष्ट्र लोक येऊन बसले, तिथे वारक संप्रदाय जिंकले, म्हणजे जगले. म्हणजे वी हॅव वारक संप्रदाय इन कर्नाटक बिकॉज वारकरी इन कर्नाटक. द पीपल हू केम फ्रॉम महाराष्ट्र, दे आर रनिंग देअर ट्रेडिशन. सो कर्नाटकामध्ये वारकरी आहे आणि आंध्रामध्ये पण वारकरी आहे. तरी आंध्रा तेलुगू बोलतात, त्यांच्या मातृभाषा मराठी आहे म्हणून इथे. आणि केरळामध्ये पण वारकरी आहे, ते सगळं कोकणतून आलेत, म्हणून तिथे वारकरी संप्रदाय आहे. अच्छा. कुठे कुठे वारकरी संप्रदाय आहे, त्यांच्या मातृभाषा मराठी होतं आणि फक्त महाराजने तमिळ भाषामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार करतो. आपण मूळ महाराष्ट्र नाही, आपली मूळ वारकरी संप्रदाय नाही, आपली मूळ दक्षिण संप्रदाय. मी सतत सांगतो, मूळ वारक संप्रदाय म्हणजे फक्त नामदेव महाराज, कोणी नाही. हे नाथ संप्रदायातून वारकरीला आले, तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायातून वारकरीला आले, नाथ महाराज दत्त संप्रदायातून वारकरी आले. तसा माझा महाराज, आपली वडील महाराज, अप्पा महाराज दक्षिण संप्रदायातून वारकरीला. मूळ वारकरी म्हणजे नामदेवराय महाराज. आणि सगळं गुरुच्या आज्ञामुळे वारकरीला आले. तसा आपली पण. मग या सगळ्या बाकीच्या म्हणजे दक्षिण राज्यांमध्ये, दक्षिणेच्या तुमच्या शाखा, तुमचे विद्यार्थी आता तिकडे आहेत. तसं उत्तर भारतात कुठे? उत्तर भारतात म्हणजे आपली कर्नाटका, आंध्रामध्ये आहे, हैदराबाद, बेंगलोर, आणि महाराष्ट्रामध्ये पुणेला खूप कार्यक्रम केलो आपण आपली तमिळ लोकांसाठी. मुंबईला खूप कार्यक्रम केलो. कार्यक्रम काय काय असतं नागपूरला केलो. तुमचे जे प्रोग्राम असतात सगळे वार्षिक, इयरली जे प्रोग्राम असतात, त्याच्यामध्ये काय काय होतं, काय काय करतात? गावाकडे काय येते, इतर आणि गावाकडे पण इतर देशामध्ये प्रोग्राम सभामध्ये आहे तर संध्याकाळी कीर्तन फक्त ठेवतात. बरं. आणि घरी काहीतरी सप्ताह पारायण करायचं, काहीतरी ज्ञानेश्वरी पारायण केले तर सकाळी पारायण होणार. काकडा पारायण, काकडा आरती, सप्ताहाच्या पद्धती कसा आहे तसा आहे. काकडा पारायण आणि दुपारीचे गाथाभजन नाही, प्रवचन होणार. प्रवचन नंतर कीर्तन. गाथा भजन साठी एवढी नाही,
आपण सगळे आपणच करायचं म्हणून खूप घेतलो नाही, पण प्रवचन आणि कीर्तन. आणि असे सप्ताह किती वर्षातून तुम्ही करता गावाकडे? खूप. आपली गावाकडे एक आणि दुसऱ्याकडे खूप आता फिरत आहे आपण. होय ना. सप्ताह म्हणजे वर्षभर सप्ताह, वर्षभर सप्ताह. आणि हे जिथे मराठी माणसं आहेत तिथंच की आता तमिळ, कन्नड सगळीकडे? हो, कर्नाटकामध्ये तमिळ भाषाचा माणूस आहे ना, त्यांच्याकडे जातो. बरं. मला फक्त तमिळ येतं, काहीच नाही. अच्छा. तमिळ संस्कृत आणि मराठी पण आता थोडा थोडा मराठी. नाही, बऱ्यापैकी मराठी आणि हे इंग्लिश पण येतं? इंग्लिश येते. इंग्लिश. हिंदी नाही. हिंदी फार मला माहित नाही. बिलकुल माहित नाही, पण समजते, बोलायला येत नाही. मराठी आणि हिंदीत फारसा फरक नाही असं आहे. पण आता जसं तुकाराम महाराजांचे हिंदीतले अभंग आहेत, ते सगळं महाराजांचे आहेत, तर हे समजून घेण्यापुरतं तरी हिंदीला तुम्ही भाषण केले तर समजते सगळं, पण परत बोलायला येत नाही. मराठी म्हणजे परत बोलतो. ओके. म्हणजे या सगळ्या भाषांचा तुम्हाला फायदा झालेला आहे. मग आता एरवी मग तुमचे परदेशातले जे दौरे आहेत, आता तुमची सगळी शिष्य मंडळी, तुम्ही जे तयार केलेले शिक्षक आहेत, हे मंडळी तिथे हे सगळं बीजे वाढवावे नाम करत आहेतच, पण तुम्ही तिकडे कधी जाता? काही तुमचे कीर्तन, प्रवचन? दरवर्ष जानेवारीतून मार्च आणि सप्टेंबर, ऑक्टोबर हे विदेशासाठी आपण ठरवतो. दरवर्षी. एक वर्ष युएसला गेले तर दुसरा वर्ष आम्ही ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, न्यूझीलंडला जातो. असा परत येतो. पुढच्या आता ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि न्यूझीलंड जाऊन आलो आणि पुढच्या वर्षी 2025 ला युएसला जातो. अल्टरनेट इयर युएसला आणि अल्टरनेट इयर इथे. आणि तिथे जाऊन काही कीर्तन करता, प्रवचन? हो, तुम्ही स्वतः कीर्तन करता? प्रवचन, कीर्तन दोन्ही पण आहे. वारकरी संप्रदायावर. वा. ते फ्रॉम फ्लॉरिडा, अटलांटा, पोर्टलँड, कॅलिफोर्निया, बॉस्टन, फिलाडेल्फिया, न्यू जर्सी आणि बफलो, सॅक्रामेंटो, हे सगळं स्टेटमध्ये आपली शिष्य आहे. वा. आणि हे सगळे तमिळ भाषिकच आहेत की आता तिथले स्थानिक लोक पण तुमच्याकडे आले? स्थानिक लोक पण येतात. खूप म्हणजे तमिळ लोक जास्त आहे. मी तुमच्या अनुग्रहित जे आहेत, कोलकात्याच्या अर्पणा घोष, शारदा, यांच्याबद्दल मला माहिती आहे. त्यांची मी मुलाखत पण घेतली होती पैठणला, षष्ठीला. तर असे परदेशी लोक कोणते कोणते तुमच्याकडे आहेत, शिकलेत आणि अभ्यास करतात? खूप नाही, ते प्रयत्न पण नाही केलो. हे सगळं कसं आहे, अर्पणा ते डान्स मास्टर आहे. अच्छा. ते डान्स शिकायला भारताला आले. बरोबर. आणि आपली परिचय झालं, तिथून वारकरी संप्रदायाला आले. आणि शारदा त्या वारी पण करतात? अर्पणा वारी पण करतात. किती वर्ष वारी करत असतील ती? बघा, मी आलो 2007 ला, 2009 पर्यंत पासून ते. पण तुमच्या सोबतच आहे? तुमची दिंडी आहे? आपल्या दिंडीचं काय नाव आहे का? 30 नंबर दिंडी, बाबा महाराज सातारकरांच्या दिंडीमध्ये, आपली गुरुच्या दिंडीमध्ये वेगळा काहीच नाही. आणि दुसऱ्या जसं अर्पणा आहेत, त्यांनी काय स्वतः लिहिलंय किंवा अभंग शिकले, त्यांना कंठस्थ झाले? ती खूप भोळी भावक आहे. अच्छा. त्याला बोलायला पण आवडत नाही, ऐकायला खूप आवडत. अच्छा. अभंग म्हणायला पण खूप आवडत नाही, ऐकायला खूप आवडते. त्या जर्मन आहेत? त्या जर्मन आहेत. आणि शारदा ज्या आहेत त्या? शारदा ब्रिटिश आहे. ती वेदांत शिकायसाठी तिरुवण्णामलईला आले. तिचा गुरु होते दुली बाबा. ते समाधी घेतल्यापूर्वी दुलीबाबाने शारदाकडे सांगितलं, तुम्ही वारकरीला जा, वारकरी यात्रेला जा, तिथे तमिळनाडूमध्ये कोणी आहे तुम्हाला न्यायला, त्याला शोधून घ्या, एवढी सांगून ते समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर पूर्वी एक महिनापूर्वी ते असं सांगितली. ते खूप सिरियस नव्हतं त्यावेळी. समाधी घेतल्यानंतर थोडा सिरियस झालं, थोडा विचारलं आणि दुलीबाबाने आपलीकडे पाठवले. आणि आल्यानंतर वारक संप्रदाय काय, त्यांचे सिद्धांत काय, हे सगळं
माहीत झालं तिला. आणि शी वॉज स्पीकिंग इन इंग्लिश अँड शी इज जॉईन द क्लास ऑफ माय क्लास, ज्ञानेश्वरी क्लास. खूप डेडिकेशन, खूप डेडिकेशन. मी कधीच त्या फॉरेनरला शिकवत नाही. कारण काय, अयम ना तपस्काय ना भक्ताय कथचन. दिस इज द वर्ड्स ऑफ कृष्णा. डोंट गिव्ह दिस गीता टू वन हू डझंट हॅव श्रद्धा, हू डझंट हॅव भक्ती. अरे श्रद्धा म्हणजे भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, असं ज्ञान नको देवा हे प्रार्थना, ही आज्ञा आहे. तुम्ही द्यायचं नाही. हो, त्याला श्रद्धाच नसेल, भावच नसेल मनामध्ये, तर त्याला द्यायचं. पण ह्या शारदांच्या मनामध्ये भक्तिभाव, श्रद्धा. ते वेस्टर्नाइज नाही, ते शरीर वेस्टर्न आहे, पण खूप संस्कृत अर्पणा तो शारदा. त्यांनी काही लिहिलं. आपण आपलीची मुलगी भारताची हे पॅन्ट टी शर्ट घेऊन काही करून आपण वेस्टर्नाइज्ड कल्चर होतात. आणि ते वेस्टर्न सुद्धा इथे येऊन साडी धरून ते वारीला जातात. आणि कधीच ते हे पॅन्ट शॉर्ट्स सगळं घालत नाही. म्हणजे उलटे झाले. आपण संस्कार आपण वेस्टर्नच्या कडे चाललो आणि ते लोकांनी भारतीय. आता मुख्य पॅन्ट सेक्शन आहे तुमच्या हृदयाच्या श्रद्धा. बरोबर. ते श्रद्धामुळे काय झालं, याला संस्कार पण असा हृदयात पोहोचले. बरोबर आहे. आणि अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळा असू नये. त्यामुळे पोशाखाचाही विषय नाहीये. म्हणून मला पण खूप आवडते त्याला शिकायला. किती वर्ष त्या तुमच्याकडे शिकतायत? आणि 2008 पासून. त्यांनी काही लिहिलं पण, ट्रान्सलेट केलंय? शारदाने 2 अध्याय पूर्ण ट्रान्सलेशन केले क्लास झाल्यानंतर. ज्ञानेश्वरी, भक्तियोग आणि सांख्ययोग दोन्ही पण पुस्तक आता आपली कमिटीमध्ये पण उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर महाराज ही काही त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं? इंग्लिशमध्ये. मग तुमच्या संस्थेतर्फे प्रकाशनं पण होत आहेत? हो. काय होतं? आपण पब्लिकेशन पहिला मी पूर्वी ऑफसेटमध्ये देत होतं, नंतर आपण मंथली मॅगझिन केव्हा सुरू केलं. अच्छा, मंथली मॅगझिन आहे. 2008 पासून मंथली मॅगझिन आहे. काय नावाचं? मार्गदर्शन म्हणून मंथली मॅगझिन वारकरी संप्रदायाचे. अच्छा, मग तमिळमध्ये मार्गदर्शन शब्द आहे. मार्गदर्शन शब्द आहे. मार्गम म्हणून, मार्गम म्हणजे मार्ग, दर्शनम म्हणजे दर्शन. सो मार्गदर्शन सगळ्यांना कळते. हे खूप वेगळा शब्द नाही, तमिळमध्ये सगळ्यांना कळते. ते मार्गदर्शन म्हणून आपण एक लायसन्स्ड मंथली मॅगझिन आहे, आपण चालवतो. म्हणजे मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, उजळावया आलो वाटा, हे जे अभंग आहे त्याचं सार तुमच्या मार्गदर्शन याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काय काय असतं? त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी, अभंग, तसं तमिळ भाषेत विद्यमान संतांचा वाङ्मय. कारण आपली वारकरी तमिळ भाषाच्या संत काय चिंतन केलं ते पण प्रकट करतात, एक कळायसाठी. कारण ते नवीन मार्ग, ते नवीन मत असा समजायला नाही पाहिजे ना. म्हणून तमिळ आळवार आणि नायनमार हे सगळं काय भक्ती प्रकट केले, तेच भक्ती आपली माऊली तुकाराम महाराज पण प्रकट केले सोपा रीतीने, अजून सोपा रीती. म्हणजे नामदेव रायांना सुद्धा हे आळवार आणि नयनार या सगळ्या लोकांचा प्रभाव नामदेव रायांवर होता. तर हे जे सगळं कनेक्शन आहे त्याला तुम्ही उजाळा द्यायचं काम करता. हो. ओके. नंतर ते 52 पेजेसच्या मार्गदर्शन, 52 पेजेस. अच्छा, मोठं आहे म्हणजे A5 साईजच्या 52 पेजेस. बरं. सो दर महिन्याला करता. दर महिन्याला करता. सो तिथे आपली नायनमारची, आळवारांची तमिळ भाषेत काय, आणि अभंग, चिंतनाचा अभंग, आणि माझा प्रवचन सगळं तिथे लिहून जातात. काहीतरी एक ओवीच्या प्रवचन झालं, प्रवचन पूर्ण तमिळमध्ये लिहून ते प्रकाशन. काहीच म्हणजे हे जुनीची गोष्टी आहे. आता आपण वार्तापत्रिका आहे ना, वी कांट रीड न्यूजपेपर, यस्टरडेज न्यूजपेपर टुडे, घोटाळा होणार. तसा नाही मार्गदर्शन नाही. कधीही तुम्ही संदर्भ म्हणून वाचू शकता. 4 वर्षापूर्वीचा मार्गदर्शनचा अंक काढला, आज वाचला तरी त्याचं महत्व आहे. म्हणजे वर्तमानपत्रासारखं नाही. ग्रेट. त्यासाठी आपण पब्लिकेशन केलो. आता काय नावाने पब्लिकेशन? विश्व वारकरी संस्थान. विश्व वारकरी संस्थान. आणि आपण प्रिंटिंग पण करतो.
अच्छा, स्वतःच? हो, कोरोना नंतर आता सुरू केलं. तुमचं प्रिंटिंग स्वतःच आहे? स्वतःचं. मशिनरी सगळी स्वतःची आहे? स्वतःचे. आणि किती प्रिंट करतात तो? आणि मार्गदर्शन म्हणजे 800 पर्यंत प्रिंट करतो. अच्छा. हा. आणि तमिळ माणसाच्या हे ऑनलाईन पण आहे? ऑनलाईन पण आहे, ई कॉपी पण मिळेल. ई कॉपी ते विदेशामध्ये कोण कोण आहे ते विश्व वारकरी संस्था अशा नावाने सर्च केलं तर मिळेल? ते नाही, ते सबस्क्राईब करायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे. त्यांचे तुमच्या मेल आयडी वर येतात. ओके. आपली वेबसाईट आहे विश्ववारकरीसंस्थान.com, विश्ववारकरीसंस्थान.com. विश्ववारकरी. आणि युट्यूब मध्ये चॅनल आहे विश्ववारकरी संस्थान, फेसबुक मध्ये आहे विश्ववारकरी संस्थान, सोशल मीडियाचे सगळे प्लॅटफॉर्म, इंस्टाग्राम मध्ये आहे विश्ववारकरी संस्थान. क्या बात आहे. म्हणजे आधुनिक सगळा जो मीडिया आहे तो तुम्ही त्याला युज करता, प्रचार करता. आणि मग पुस्तकं काय आहेत, आणखी काय प्रकाशन, काय संत साहित्य, काय? आतापर्यंत 56 पब्लिकेशन हॅज बीन डन. अरे बरं बरं. त्याच्यामध्ये काय काय मुख्यत्वे? नामदेव महाराजांचे चरित्र, जीवनचरित्र, ऑटोबायोग्राफी अभंग प्रमाणाने ते प्रकाशन केलं. आणि तुकाराम महाराजांचं चरित्र महिपती महाराजांच्या प्रमाणाने. आणि ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र नामदेव महाराजांच्या प्रमाणाने, आदी अभंगाप्रमाणाने. आणि कॉमिक बुक म्हणून ट्रू स्टोरीज ऑफ ग्रेटेस्ट सायन्स म्हणून एक कॉमिक बुक मुलगासाठी, थोडा छोटा मुलगा. बरं बरं. तिथे हे तमिळ मधून की इंग्लिश मधून? इंग्लिश मध्ये. म्हणजे कॉमिक्स इंग्लिश मधून आहे. ही जी चरित्र आहेत ती दोन्ही पण तमिळ आणि इंग्लिश म्हणजे बायलिंग्वल आहे. सेपरेट बुक्स आहे. इंग्लिश म्हणजे इंग्लिशचं वेगळं आहे आणि तमिळचं वेगळं. बरं. आणि नीती कथा म्हणून थोडा लघु कथामुळे मुलगांना थोडा संस्कार वाढण्यासाठी लघु कथा, पंचतंत्र कथा सारखा. अच्छा, पंचतंत्र सारखं. पण त्याच्यात कथा कुठल्या, संतांच्या साहित्यातल्या की नाही? आपली बाळकांना एक काका होतं, ते आले, तसं आहे. छोट्या मुलांसाठी बोध करण्यासाठी, संस्कारांची बीज लावायसाठी कथा. आणि सुभाषित साठी एक बुक लावली. आणि ज्ञानेश्वरी 12वा अध्यायाची अर्थसहित बुक काढलो. आणि संतवाणी म्हणून 700 अभंग आपण पद्धतीमध्ये काय काय, भजन मालिका सारखा पद्धतीमध्ये काय काय अभंग बोलतो ते सगळं अभंग अर्थसहित हिंदीमध्ये आणि तमिळमध्ये दोन्ही पण एकच बुक मध्ये संतवाणी म्हणून. म्हणजे जी अभंग मालिका मराठीमध्ये वारकऱ्यांची जशी आहे तशीच तुम्ही 700 अभंगांची तमिळमध्ये आणि तेच इंग्लिशमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण दोन्ही पण केलं. ट्रान्सलेशन दोन्ही पण केलं. नंतर पंढरी महात्म्य म्हणजे पंढरी क्षेत्राच्या महात्म्य सांगणारे एक पुस्तक काढलो. आणि तसा खूप आहे, मला एवढी आता स्मरणात आहे. पण एक हे आहे बुकलेट, ते पॅम्पलेट आहे, तिथे सगळं पुस्तक तिथे मिळू शकतो. आपण ऑनलाईन मध्ये पण घेऊ शकतो, वेबसाईट मध्ये. तसा मोठा पुस्तक म्हणजे एकनाथी भागवत. 18,000 ओवी पण तमिळमध्ये ट्रान्सलेट करून दिले. गोपाल मामा म्हणून एक आपली ज्येष्ठ माणूस आहे, ते तमिळमध्ये ट्रान्सलेट करून मी ते स्वतः प्रूफ केलो आणि आपण प्रिंटिंग केलो, प्रकाशन केलं. कोरोनाच्या वेळी, कोरोनाच्या काळात पब्लिश केलं. हे तमिळमध्ये आता तरी सध्या तमिळमध्येच आहे. होय होय. इंग्लिश किंवा हिंदी इकडे नाही अजून. खूप काम आहे, खूप काम आहे. एवढ्या ओव्या करणं म्हणजे मला वाटतं भागवत हे संत साहित्यातलं सगळ्यात मोठं असेल. आणि गाथा तुम्ही केलंय, ज्ञानेश्वरी केलंय. आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झालं, आता प्रकाशन नाही झालं, झालेलं आहे, पूर्ण झालंय. ज्ञानेश्वरी पूर्ण तमिळमध्ये लिहून घेतली आणि आता डिसेंबर महिन्यात प्रकाशन होणार आहे. आणि गाथाला 4,000 अभंगामध्ये आता 1,000 संपली. बरं. ट्रान्सलेशन ते कशात? तमिळ आणि तमिळ, फक्त तमिळ. ट्रान्सलिटरेशन आणि ट्रान्सलेशन, मूळ मराठी अभंग आणि मराठीचा ट्रान्सलिटरेशन म्हणजे सुंदर ते ध्यान हे मराठी बघून तुम्ही वाचतात, तसा सुंदर ते ध्यान तमिळ बघून वाचू शकतो. त्याला म्हणतो ट्रान्सलिटरेशन. आणि त्यांचा अर्थ म्हणजे ट्रान्सलेशन. हे ट्रान्सलेशन तमिळ भाषेत करतो, ट्रान्सलिटरेशन तमिळ भाषेत करतो आणि मूळ पण मराठी. म्हणजे बघा, भागवताचं आहे
तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे, वारकऱ्याची लक्षणं काय, किंवा वारकरी कोणाला म्हणावं, किंवा वारकऱ्याचे प्रमाण ग्रंथ कोणते? गीता, भागवत, ज्ञानेश्वरी. गीता भागवत करीती श्रवण, अखंड कीर्तन ध्रुवत. तर त्याच्यापैकी भागवत तुम्ही ट्रान्सलेट केलेलं आहे. तुकाराम महाराजांचा जो गाथा आहे अभंगाचा, त्याच्यापैकी 1000 अभंग तर झालेले आहेत. ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आहे, आता ती फक्त प्रकाशित व्हायची आहे. बरोबर. आणखी दुसरे कुठले सांगा? तेवढी आहे आतापर्यंत. म्हणजे हे गाथा आणि ज्ञानेश्वरी जीवीची आहे, माझे जीवीची आवडी जसं म्हणतात तसं. आणि आता शिक्षण संस्थान काढलं आपली घरी करणार आहे की सुरू केलंय? सुरू केलो. ऑक्टोबर महिन्यातून शिक्षण क्लास सुरू होणार. अच्छा, काय काय त्याच्यामध्ये काय असणार? सगळं रेग्युलर कॉलेज, रेग्युलर स्कूलमध्ये नाही पाठवतो. बर, मला अकॅडमिकतून बाहेर पाहिजे. अच्छा, हे जे अकॅडमिक शिक्षण आहे त्याचं नकोय, पारंपरिक शिक्षण नकोय? नाही. मग काय पद्धतीचं शिक्षण तिथे? याला म्हणतो फ्री स्कूलिंग. फ्री स्कूलिंग. फ्री स्कूलिंग. काय वाढते ते शिका, पण चांगला शिका. संत बरोबर राहणे हे शिकणं, संतांच्या सहवासात राहणार. आणि इंडियन नॉलेज सिस्टम म्हणून एक पोर्शन आहे. बर. तिथे भास्कराचार्यांनी लीलावती म्हणून मॅथमॅटिक्स दिले, भारद्वाजाने विज्ञानशास्त्र दिले, नक्षत्रशास्त्र आहे, ज्योतिषशास्त्र आहे, आयुर्वेद आहे, शिक्षाशास्त्र आहे, फोनेटिक शास्त्र आहे, सकल शास्त्र आहे आपल्याकडे. हे शिकवणार तिथे आपण एक शिकवणार, हे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट पण करणार. आणि शेतीला काम करायचं, वा, गोसेवा करायचं, मंदिर काम करायचं, आणि स्वतःचा पाक करायचं, आणि प्लास्टिक विना जीवायला शिकायला पाहिजे. आणि आपोआप इलेक्ट्रिसिटी, सोलारमय, आणि हे आहे ना कौडंग, तिथून उत्पन्न बायो एनर्जीचा उपयोग कसा करावा, हे स्वतः, हे सगळं सेल्फ कंटेंट स्कूल आहे. हे सगळं शिकायला, हे सगळं इको फ्रेंडली गोष्टी पण त्याच्यात असणार. तुम्ही आता ती संस्था स्थापन केली आहे, म्हणजे ते पहिलीपासून शिक्षण देणार आहे की कसं कॉलेजच्या नंतर? मी असा याला वी कॅन ऍडमिट ओनली द स्टुडंट्स हु आर बिटवीन 7 to 12. अच्छा, ते आपली बरोबर कॉलेज पर्यंत थांबू शकतो. बरोबर. पण ऍडमिशन ओनली फॉर द एज ग्रुप आर बिटवीन 7 to 12. ओके. 7 ते 12 वर्षपर्यंत कोणी आहे तर आपण घेऊ शकतो, नाही तर नाही. आणि लिमिटेड ऍडमिशन ओनली 15 to 20. ते आता यंदापासून सुरू होणार आहे. ऑक्टोबर महिना दसऱ्याला सुरू होणार. दसऱ्याला सुरू करणार. आपण ऑफिसचं काम सुरू झालं. त्याच्यासाठी ऍडमिशन पण झालं. आतापर्यंत 12 पोरा आहे. अरे वा. आता आम्ही फक्त 20 मॅक्झिमम करतो. ओके. आणि ते कुठल्या युनिव्हर्सिटीला अटॅच किंवा असं काही आहे? म्हणजे सांगितलं ना, मी अकॅडमिक जायतच नाही. अच्छा अच्छा, तुम्ही स्वतःच हे सगळं सिलेबस आणि हे करणार डिझाईन. यांच्या फ्युचर काय, यांच्या चिंता, त्यांना काही नोकरी कसा मिळेल, जसं तुमच्या वडिलांना चिंता होती, नोकरी कसा मिळेल हे समाधान मी देत नाही. त्याला काय शिकवायला पाहिजे, त्याला काय शिकायला आवड आहे, त्याला आपण कॅटलिस्ट व्हावं. म्हणजे हे काय शिकायला त्याला गोड लागते हे पहिलं शोध, त्याच्या मनातली काय आवड आहे हे सगळं उघडून देतोय तो. तुम्ही कुठली तुम्हाला आवडतं ते घ्या, तिथून एक आपण प्रोफिशियन्सी करू शकतो. आपली हे मध्ये गुरुकुलम मध्ये IIT प्रोफेसरांचे लिंक आहे. बर. ते IK सिस्टम IIT प्रोफेसरांनी केले. हो. अनादी फाउंडेशन म्हणून परळणीमध्ये एक इन्स्टिट्यूशन आहे. ते खूप IIT प्रोफेसर ते रन करतात, चालवतात. ते त्यांच्या आपण टायअप आहे. बरं. हे मेकॅले एज्युकेशन सिस्टम आपली नको वाटते, कारण ते बेस्ड एज्युकेशन आणि सर्टिफिकेट बेस्ड एज्युकेशन आता प्राधान्य झालं. स्किल बेस्ड एज्युकेशन पाहिजे होतं. ते मार्क्ससाठी तुम्ही लिहिले तर मार्क घेतल्यानंतर सगळं विसरून जातात ना. बरोबर. आपण गुरुकुलमला काय शिकतात पहिला वर्ष, 12 वर्षानंतर ते विसरत नाही. हो, बरोबर बरोबर. हे खूप फरक आहे. बरोबर. म्हणून मी माझा आता गरज काय लागलाय म्हणजे, माझा मुलगा झाला, त्याला अकॅडमिकला जाऊन मी खूप त्यांचा स्वभाव सगळं बदलतो हे मी बघतो प्रत्यक्ष. म्हणून
त्यांच्यासाठी फक्त नको, हे सगळ्यासाठी करू म्हणून आता गुरुकुल सुरू केलं. वा महाराज, अजून काय, जसं गुरुकुल आता तुम्ही सुरू करताय तसं आणखी काही तुमच्या डोक्यात भविष्यातले प्लॅन आहेत की ह्याच्यासाठी काय आणखी? सर काहीच प्लॅन नाही. माझा असा आहे, असा जातो ना त्यावेळी काय काय उगवतात तसा करून जातो. माळ्या जेवते नेले तेवते निवांतशी घेल, ते प्रमाणे मी वागतो. काहीच प्लॅन करत नाही. आतापर्यंत एवढीच आहे. अजून पुढच्या मला माहित नाही. माऊलीने काय काय मनात आहे माऊलींच्या ते करून गेले आणि तो तुमच्याकडनं करून गेली, याच्याबद्दल काही शंका नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं. तुकाराम गणपती महाराज हे काही वर्षांपूर्वी पंढरपुरात आले. वाळवंटात त्यांनी बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन ऐकलं आणि या हृदयीचे त्या हृदयी घातले तसं झालं आणि ते वारकरी झाले. आणि त्यांचीच पुन्हा जी वारसा आहे, ही वडिलांची जी सेवा आहे, जी मिरासी आहे, ते रघुनाथ दास महाराजांनी पुढे चालवली आहे. आणि ते विश्व वारकरी संस्था ही त्यांची जी संस्था आहे, त्यांनी हेची करणे आम्हा काज, बीज वाढवावे नाम. ते हे नाम बीज, जसं वारी ही नैसर्गिक गोष्ट आहे, ती अंतरातून उमलून यायला लागते, हृदयातून उगवून आपोआप येते, तसं निसर्ग सुद्धा त्याचं काम करत असतो. पक्षी, वारा, पाणी ही सगळी झाडांच्या बिया कुठं नेऊन टाकतात. तशा पद्धतीचं काम महाराजांच्या हातून होतंय. आणि मला असं वाटतं, ह्याची व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी. मी येता तुमचं भजन शेवटी ऐकलं, वारी चुकून दी हरी. हे व्रत, ही इच्छा बाळगून महाराजांनी हे जे काम सुरू केलेलं आहे, माऊली पाठीशी त्यांच्या आहेत, तुकोबाराय पाठीशी आहेत, देवाचा आशीर्वाद आहे त्यांच्या आणि देवाच्या मनात आहे. म्हणूनच केवळ महाराष्ट्र किंवा तमिळनाडूमध्ये नाही तर देशभर आणि जगभर ते हे नाम बीजाचा प्रसार करत आहेत. आणि हा सगळा नामाचा प्रसार, हा सगळा तुकोबारायांच्या सर्व संतांच्या अभंगाचा प्रचार महाराज करतायत, देश विदेशात करतायत. मी त्यांना एक विनंती करतो शेवटी की महाराज, तुम्ही एक अभंग गाऊन दाखवावा. धर्माचे पालन करी पाषांड खंडन, धर्माचे पालन करी पाषांड खंडन, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. क्या बात आहे महाराज. काही दिवसांपूर्वी बाबा महाराज सातारकरांचं वैकुंठगमन झालं आणि सगळ्या महाराष्ट्रालाच काय तर सगळ्या देश परदेशातल्या लोकांना असं वाटलं, त्यांच्या भक्तगणांना असं वाटलं, वारकरी संप्रदायाला आणि सामान्य माणसाला असं वाटलं की बाबा महाराजांच्या ज्या चाली आहेत, ज्या अत्यंत गोड कानाला ऐकायला मिळायच्या, त्या आता त्यांच्यासोबत गेल्या. पण महाराजांचं हे गायन ऐकून, त्यांची चाल, त्यांचा आवाज ऐकून असं वाटलं की बाबा महाराज त्यांच्या रूपाने जिवंत आहेत. आणि बाबा महाराजांनी जे जे पेरलेलं आहे ते कसं उगवून आलंय बघा. ते चिरंजीव आहे, हे कल्पवृक्षासारखं हे चिरंजीव आहे आणि ते पुढे वाढतच जाणार आहे. आणि मला असं वाटतं की ज्ञानोबा तुकाराम
हे जे आमचं वार्षिक आहे त्याच्यामध्ये हेच अनुसूत आहे की ह्या 2 संतांच्या नावामध्ये सगळी संतांची मांदियाळी आहे. ह्या ज्ञानोबा तुकारामचा गजर तुमच्याकडून होत राहावा आणि तुमच्याकडून हे कार्य अखंडित होत राहावं हीच आमची प्रार्थना देवाच्या चरणी. आणि महाराज तुम्ही आमच्याशी बोललात याच्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद महाराज. रामकृष्ण. नमस्ते.